सोने खरेदी करणाऱ्या लोकांसाठी खुशखबर. सोन्याच्या किमतीत मोठी पलटी. आजच्या सोन्याचे 10 ग्रॅमचे भाव पाहून तुम्ही चकित व्हाल. आज वार मंगळवार 14 एप्रिल. सोन्याच्या बाजारात आज अशी खळबळ उडालीये जी आधी कुणीच पाहिली नव्हती. आज सोन्याचे भाव अक्षरशः कोसळले आहेत. जेव्हा सकाळी बाजारामध्ये सोन्याचे भाव जाहीर होत होते, लोकांना प्रतीक्षा होती. लोकांना वाटलं 500,000 रुपयांनी सोन्याचे भाव एकतर वाढतील किंवा कमी होतील. पण सगळ्यात आधी बाजारात चांदीचा भाव जाहीर झाला. चांदीचा भाव त्याच्यामध्ये फारसा बदल नव्हता. चांदीचा भाव स्थिर जाणवला. लोकांच्या आशा त्या ठिकाणी मावळल्या होत्या. त्यांना वाटलं होतं की आता काय फारसा बदल होणार नाही. पण 5 मिनिटांनंतर जेव्हा सोन्याचे भाव जाहीर झाले 24 कॅरेट सोन्याचे, तेव्हा लोकांनी आनंदाने उड्या मारल्या. होय, हे तुम्हाला खोटं वाटेल, पण तुम्ही जर आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहिले तर तुम्ही आनंदित नक्कीच होणार आहात. कारण की आजची घसरण ही साधीसुधी नाहीये. कोणालाच कल्पना नव्हती की इतकी भयानक घसरण होऊ शकते. या घसरणीमागे 3 अशी कारणं समोर आली आहेत, ज्या 3 कारणांमुळेच ही घसरण झालेली आहे. आता मुद्दा हा नाहीये की भाव कमी झालेत. मुद्दा हा आहे की भाव अजून कमी होणार आहेत का की वाढणार आहेत. पहा, लग्नसराई सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळेच आता लोकांना सोनं घ्यायचंय. काल देखील मुंबईमध्ये एका महिलेने तिच्या मुलाच्या लग्नाकरता एक 10 ग्रॅमची अंगठी केली होती. तिला वाटलं भाव पुन्हा उद्या वाढल्यावर काय करायचं. पण अचानक जेव्हा आजचे भाव समोर आले तेव्हा त्या महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. ती महिला आता म्हणत आहे, मी खूप मोठी चूक केली. मी थांबायला पाहिजे होतं का. आज तिला वाटते ती अंगठी मोडून टाकावी का. पहा, ही चूक 99% लोक करणार आहेत. कारण पुढील 48 तासांमध्ये सोन्यामध्ये अशी हालचाल होणार आहे की ज्याचा विचारच कुणी केलेला नाहीये. कारण की कालपर्यंत युद्धबंदीचा प्रस्ताव होता, तो कायम होता. पण अचानक अमेरिकेने एक असा निर्णय घेतला की ज्यामुळे हे युद्ध आता पुन्हा भडकणार आणि पुढील 48 तास सोन्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचे ताजे भाव तर सांगणारच आहे. आज नेमकं किती रुपयांची घसरण झाली, 18 कॅरेटमध्ये किती रुपयांची झाली, 22 कॅरेटमध्ये किती रुपये झाली, 24 कॅरेटमध्ये किती रुपयांची घसरण झाली, हे तुम्हाला पुढील 20 सेकंदात सांगणार आहे. अजिबात तुमचा वेळ घेणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही जर ही 3 कारणं समजून घेतली नाहीत की ज्याच्यामुळे घसरण झालेली आहे, तर तुमचं 100% नुकसान होऊ शकतं. ती अशी कारणं आहेत की एक कारण तर तुम्हाला समजलंच आहे की जे अमेरिकेच्या एका निर्णयामुळे सगळं जग आता एका युद्धाच्या पुन्हा एकदा तोंडाशी जाणार आहे, त्या जगाला द्यावं लागणं. हा तर पहिला मुद्दा झाला. पण 2 अशी कारणं आहेत ज्याचा अमेरिकेशी काही संबंध नाहीये. ही कारणं स्वतः आम्ही नाही तर तज्ज्ञ लोकांनी सांगितलेली आहेत, जी तुमच्यासाठी आम्ही मोफत सांगत आहोत. जी कारणं सांगण्यासाठी लोक 1000 रुपये फी देतात, तीच कारणं तुम्हाला मी फुकटमध्ये सांगतोय. कारण की पुढील 48 तास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. सरकारने देखील एक अतिशय तातडीची बैठक घेतलेली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये चाललेला जो शांतता प्रस्ताव आहे, तो जसा विस्कटला तसे भारत देशाचे जे परराष्ट्र मंत्री आहेत, तर ते दुसऱ्या देशांमध्ये तिकडे जाऊन ते तेलाची, गॅसची त्या ठिकाणी तजवीज करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकंदरीतच वातावरण आता बदलले. त्यामुळे पुढील 48 तास खूप महत्त्वाचे आहेत. मग आता तुम्ही खरेदी करायची आहे, थांबायचंय की सोनं मोडायला धावायचंय, हाच महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर केला जाणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही भाव कुठेही पाहू शकता. तुम्हाला भाव कोणीही सांगेल. एखाद्या दुकानात गेले किंवा तुम्ही टीव्हीला किंवा पेपरला कुठेही भाव पाहू शकता. पण भाव नेमकं कमी का होत आहेत याची कारणं तुम्हाला कोणी सांगणार नाही. हीच कारणं तुमच्यासाठी आज आणलेली आहेत. कारणं 3च आहेत. त्या 3 कारणांवरून सगळा भावाचा काटा फिरणार आहे आणि पुढील 48 तासांमध्ये नेमकं काय होणार आहे याचा देखील एक अतिशय महत्त्वाचा अंदाज तुम्हाला दिला जाईल. आणि ज्यावेळी तुम्ही खरेदी करायची की थांबायचं हे तुम्हाला समजणार आहे. लक्षात घ्या, हा व्हिडिओ सोने खरेदीच्या बाबतीतला अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. जर तुम्हाला सोनं 1 तोळा घ्यायचं असेल, 1 ग्रॅम घ्यायचं असेल किंवा तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ जर तुम्ही मध्ये सोडला तर तुमचं लाखो रुपयांचं नुकसान होऊ शकतं. कारण की 90% लोक आता ती चूक करत आहेत. भाव वाढतील म्हणून सोनं खरेदी करतायत, पण भाव पडतात आणि भाव पडले की ते खरेदी करतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा भाव पडतात. तर तुमची फसगत होऊ नये म्हणून तुम्हाला एक्झॅक्ट जो रोड मॅप आहे, म्हणजे सोने चांदीचा जो ग्राफ आहे, तो आलेख कसा जाणार आहे, तो चढणार आहे का पडणार आहे, हे तुम्हाला पुढील 48 तासांचे सगळे गणित समजून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात मध्ये बंद करू नका. व्हिडिओ जर मध्ये बंद करण्याची चूक केली तर तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होऊ शकते. व्हिडिओमध्ये आपण वेळ न वाया घालवता पुढील 20 सेकंदामध्ये तुम्हाला आजचे ताजे भाव समजून जातील. सोन्याचा आजचा ताजा भाव काय आहे, 24 कॅरेटचा काय, 22 कॅरेटचा काय, 18 कॅरेटचा काय, चांदीमध्ये कशी काय हालचाल झालेली आहे, काय बदल झालाय, कालच्या आणि आजच्या भावामध्ये काय काय बदल झालेला आहे ते तुम्हाला सांगणारच आहोत. पण त्यासोबत ती
तीन कारणं अशी आहेत की ज्यामुळे संपूर्ण मार्केट आता फिरत आहे. त्यामुळेच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती क्रमवार पण अतिशय कमी वेळात सांगतो. व्हिडिओ फक्त 2 मिनिटांचा राहिलाय. तो जर तुम्ही व्यवस्थित पाहिलात तर सोने चांदीच्या बाबतीत तुमची कधीच फसवणूक होणार नाही, कारण की 48 तास पुढचे फार महत्त्वाचे आहेत. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण ताबडतोब व्हिडिओला सुरुवात करूया. सोने खरेदी करणाऱ्या लोकांसाठी एक सगळ्यात मोठी खुशखबर आली आहे. सोन्याच्या दरात अचानक मोठी उलथापालट झाली आहे. किमतीत मोठी पलटी झाली आहे. 10 ग्रामचे भाव पाहून ग्राहकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. आता ही तर बातमी तुम्हाला सांगितली जातीये, हा तर महत्त्वाचा मुद्दा तुम्ही टीव्हीवर पाहिला असेल. सोन्याच्या भावात आता भयानक गोंधळ उडालाय. येणारे 2 दिवस तुमच्यासाठी लय भारी किंवा धोक्याचे ठरू शकतात. सोनं स्वस्त की महाग होणार हे समजण्यासाठी ही 3 गुपितं नीट कान देऊ नाही का? पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेत जेव्हा गुंतवणुकीवर जास्त व्याज मिळतं तेव्हा श्रीमंत लोक सोन्यातून पैसे काढून तिथे लावतात. अशावेळी सोन्याची विक्री वाढल्याने भाव तळाला जातात हे आधी लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे जगाच्या बाजारात डॉलरची ताकद वाढली की आपलं सोनं भलतंच महाग होतं. मग गिऱ्हाईक खरेदी कमी करतात आणि किमती आपोआप खाली येतात. हे गणित पक्क समजा. तिसरं म्हणजे इराण आणि इस्रायलमध्ये जे काही पेटलंय त्यामुळे तेल आणि जागतिक बाजार हदरलाय. या युद्धाच्या भीतीमुळे सोन्याच्या दरात कधीही मोठा भूकंप होऊ शकतो. सांगायचा मुद्दा असा की डॉलर आणि अमेरिकन मार्केट वधारलं तर सोनं स्वस्त होईल, पण युद्ध भडकलं तर भाव आकाशाला भिडतील. त्यामुळे खिसा रिकामा करण्यापूर्वी ही गणितं नक्की तपासा. आता आजचे चांदीचे भाव जर आपण बघायला गेलं तर ते स्थिर राहिलेले आहे. आजचे चांदीचे भाव 243 रुपये प्रति ग्रॅम आहेत. म्हणजेच एका तोळ्यासाठी 2430 रुपये आणि 1 किलो चांदी ही 2,43,000 रुपये आहे. कालच्या आणि आजच्या भावामध्ये कुठलाही फरक जाणवलेला नाहीये, म्हणजे चांदी स्थिर झालेली आहे. आता सोन्यामध्ये कशा पद्धतीचा बदल झालाय, सोन्यात काय घसरण झाली आहे, अगदी आपण महत्वाची माहिती आता पाहतोय. जर आपण 22 कॅरेटचा आजचा भाव जर बघितला 1 ग्रॅम साठीचा, तर तो आजचा भाव आहे 13,975 रुपये प्रति ग्रॅम आणि कालचा भाव होता 14,010 रुपये. म्हणजे 34 रुपयांची घसरण ही आत्ताच्या घडीला झालेली आहे. त्यानंतर 10 ग्रॅमचा जर 22 कॅरेटचा भाव बघितला तर तो 1,39,755 रुपये आणि कालचा भाव होता 1,40,103 रुपये. म्हणजे 348 रुपयाची घसरण ही 22 कॅरेट सोन्यामध्ये झालेली आहे. आता आजचे जर 24 कॅरेटचे आपण जर भाव बघितले तर तेही आश्चर्यचकित करणारे आहेत, कारण की भर युद्धामध्ये भावामध्ये घसरण झाली आहे. तर आजचा भाव आहे बघा 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा 15,246 रुपये आणि कालचा भाव होता 15,284 रुपये. म्हणजे 38 रुपयाची घसरण प्रति ग्रॅम मध्ये झाली आहे. तर 10 ग्रॅम म्हणजेच एका तोळ्यामधली जर घसरण आपण बघायला गेलं तर ती आहे 380 रुपयाची घसरण. मग आजचा भाव आहे 1,52,460 रुपये आणि कालचा भाव होता 1,52,840 रुपये. म्हणजे साधारणपणे 380 रुपयाची घसरण इथे स्पष्टपणे दिसून आली आहे. आता आज सकाळी सोन्याचा बाजार उघडताच ही घसरण 22 आणि 24 कॅरेट मध्ये दिसून आली, तर चांदी स्थिर झालेली दिसते. आता याच्या मागची कारण म्हणजे इराण आणि अमेरिकेमध्ये जी शांततेची चर्चा होती तर ती कुठल्याही प्रकारे तिच्यात काही तोडगा निघाला नाही आणि अमेरिकेने स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजवर नाकेबंदी करायला सुरुवात केलेली आहे. आता हे झालं त्याचं कारण. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तुमचं मत नेमकं काय आहे. सोन्याच्या ज्या वाढलेल्या किमतीत त्याच्यावर तुमचं मत काय आहे. तुमच्या मते किती भाव असायला पाहिजे, 40,000, 50,000, 60,000, 70,000 की 1,00,000 रुपये. तुमचा भाव नक्की कमेंट मध्ये लिहा, कारण की तुम्ही ग्राहक आहात, तुम्हीच भाव ठरू शकता. ज्यामुळे व्यक्त जर झाले कमेंटमध्ये, कमेंट जर तुम्ही केल्या तर नक्कीच एक दिवशी आपल्याला तो भाव पाहायला मिळू शकतो. त्यामुळे कमेंट करा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.